नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजचा व्हिडिओ मी कोणत्याही शेती तंत्रज्ञानासाठी नाही, तर एक अतिशय गंभीर आणि दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवरती जनजागृतीसाठी बनवत आहे. काल दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी आमच्या जवळीकडल्या गावामध्ये चिरंजीव सिद्धेश सुरेश कडलक वय अवघे 5 वर्ष या निष्पाप बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना प्रत्येक पालक, प्रत्येक शेतकरी यांची हृदय पिळवटून टाकणारी आहे. मित्रांनो, या घटनेनंतर वन विभाग व प्रशासनाने त्यांच्या पद्धतीने 100% योग्य ती कार्यवाही केली, याबाबत कोणतीही शंका नाही. पण मी आज मुद्दाम सांगू इच्छितो की फक्त प्रशासनावरती अवलंबून राहून चालणार नाही. आपल्यालाही स्वतःच्या पातळीवरती खबरदारी घ्यावी लागेल. डाळिंब शेती, पशुपालन व्यवसाय, घरालगत असलेली गिन्नी गवत, ऊस, झाडी आणि दाट झाडी यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी, हालचाल करण्यासाठी सुरक्षित जागा मिळते. विशेषतः घराच्या अगदी कडेला असलेले गिन्नी गवत अतिशय धोकादायक आहे, कारण बिबट्या आपल्याला दिसतही नाही आणि अचानक हल्ला होऊ शकतो. अशी दुर्दैवी घटना घडू नये म्हणून आपण काही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये पहिले, शेतात काम करताना पहाटे, संध्याकाळी किंवा रात्री एकटे काम करू नये. शक्यतो समूहाने काम करावे. डाळिंब बागेत दाट झाडीत जाण्यापूर्वी आवाज करावा. झुडपे, उंच गवत वेळोवेळी काढून टाकावे. त्यानंतर मजूर व कुटुंबियांची सुरक्षता. लहान मुलांना एकटे बागेत पाठवू नये. महिलांनी सकाळी आणि संध्याकाळी साथीनेच जावे. डाळिंब बागेजवळ रात्री थांबणे टाळावे. प्रकाश आणि कुंपण व्यवस्था. बागेमध्ये सोलर लाईट किंवा फ्लड लाईट बसावेत. शक्य असल्यास जाळीचे कुंपण किंवा काटेरी कुंपण वापरावे. रात्रीचे दिवे लावून परिसर उजळ ठेवावा. पाणी व निवारा व्यवस्थापन. पाण्याची टाकी उघडी ठेवू नये, तर ती झाकून ठेवावी. बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळणार नाही अशी स्वच्छता ठेवावी. प्राणी आकर्षित होणार नाही याची काळजी घ्यावी. कुत्री, शेळ्या, कोंबड्या बागेत मोकळ्या सोडू नयेत किंवा मृत प्राणी असतील किंवा कचरा हे रात्री बागेत टाकू नये. बिबट्या दिसल्यास काय करावे? घाबरून जाऊ नये. मोठा आवाज करावा. काठी, टॉर्च हातात ठेवावा व वन विभागाला तात्काळ कळवावे. स्वतः बिबट्याला हुसकून लावण्यासाठी प्रयत्न करू नये. त्यानंतर गाव पातळीमध्ये कोणत्या उपाययोजना करात? ग्रामसभेमध्ये विषय मांडून विभागासोबत समन्वय साधावा. CCTV, सायरन, सामूहिक लाईटिंग सारख्या उपाययोजना करात. जनजागृतीसाठी कार्यक्रम राबवावेत. बिबट्या हा संरक्षित प्राणी आहे. त्याला इजा करणे किंवा पकडण्याचा प्रयत्न करणे कायद्याने गुन्हा आहे. मित्रांनो, मी हात जोडून सांगतो, घराच्या सभोवताली मजबूत तारेचे किंवा लोखंडी कंपाऊंड असणे आवश्यक आहे. घरालगत असणारे गिन्नी गवत, दाट झाडे, झुडपे ठेवू नका. लहान मुलांना संध्याकाळी व सकाळी एकटे बाहेर जाऊ देऊ नका. पशुधन रात्री सुरक्षित व बंदिस्त गोठ्यात ठेवा. शक्य असल्यास सोलर लाईट, सेन्सर लाईटचा वापर करावा. संशयास्पद जर हालचाल दिसली तर ताबडतोब वन विभागाला कळवावे. मित्रांनो, एक चूक, एक दुर्लक्ष आणि त्याची किंमत एखाद्या निष्पाप जीवाला मोजावी लागते. ही घटना पुन्हा कोणाच्याही घरामध्ये घडू नये म्हणूनच प्रत्येक शेतकरी आणि प्रत्येक पालकापर्यंत हा व्हिडिओ पोचवावा. मी पुन्हा एकदा सिद्धेशच्या कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. चला, आपण सर्वजण मिळून स्वतःची, आपल्या मुलांची आणि गावाची सुरक्षितता जपूया. धन्यवाद.